रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर इथे आपण पाहतोय की इकडे आता अर्णव आणि ईश्वरी समोर आता एक एक करत सर्व सत्यांचा उलगडा परत जाणार आणि वल्लरी उदयकांतपासून स्वतःचा पिच्छा सोडवणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता जो इकडे अर्णव आणि ईश्वरी आहेत ते घरी आल्याच्या नंतर अर्णव म्हणू लागतो की आता मला हळूहळू सगळं काही अगदी व्यवस्थित क्लिअर होतं. म्हणजे मी सिंदूरच्या आईला आणि बाबांना माझ्या फसवणारी ती व्यक्तीसुद्धा हा उदयकांतच होता. उदयकांतने जाणून बुजून बाबांना फसवण्यासाठी बदनाम करण्यासाठी तो सगळा कट रचला. पण त्या सगळ्या कटामध्ये माझ्या आईने तिचा जीव गमावला. माझ्या आईने फक्त तिचा जीव गमावला नाही तर आम्ही कायमची आमची आई गमावली. हे सगळं त्या नीच, नालायक, हरामी, हरामखोर, हलकट उदयकांतमुळे झालं आहे. आणि जोपर्यंत आता उदयकांतला मी त्याच्या प्रत्येक पापाचं फळ मिळवून देत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला शांती येणार नाही. त्यावर इशू म्हणते सर 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 थांबा थांबा थांबा, चुकताय. पुन्हा तुम्ही ती चूक परत करताय. अर्णव सर, ह्या सगळ्यामध्ये एका बाईचा सुद्धा सहभाग होता. ही गोष्ट तुम्ही अगदी सरळ सोयीस्कररित्या विसरताय. नाही म्हणजे उदयकांतला तर आपण त्याच्या चुकीची शिक्षा मिळवून देऊच, पण त्याचबरोबर आपण ह्या सगळ्यात एक बाई होती हे कुठेही विसरायला नको आहे. त्यावेळी मग ईश्वरी अर्णवला म्हणते येतं आहे ना तुमच्या लक्षात. तशी आजी म्हणते की हो चिंटू, हे बघ उदयकांत ह्या सगळ्यात दोषी आहेच, त्याला तर आपण पकडायचंच, पण त्याबरोबर आपण त्या बाईला सोडून नाही द्यायची, आपण त्या बाईला सुद्धा पकडायला हवं. त्यावर अर्णव म्हणतो हो आजी, मी काहीही किंवा कोणालाही सोडून वगैरे देत नाही आहे. आता ह्या सगळ्याच्या मुळाशी जर आपल्याला पोहोचायचं असेल तर फक्त एकच व्यक्ती आपल्याला पोहोचवू शकते या सगळ्याच्या मुळापर्यंत. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उदयकांतच देऊ शकतो. जर उदयकांत सापडला तरच सगळ्याचा फायदा होईल. काहीही झालं तरी लवकरात लवकर उदयकांत सापडायलाच हवा. मग त्यासाठी मला कितीही पैसा खर्च करावा लागला, काहीही करावं लागलं तरीही चालेल. अर्णव आकाशला म्हणतो आकाश एक काम कर, पेपरमध्ये ना हवं तर बातमी दे, सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हे पसरव की उदयकांतला शोधून काढणाऱ्याला काहीतरी ठराविक बक्षिसाची रक्कम आहे वगैरे. मग बघ बरोबर उदयकांत सापडेल की नाही ते. तर तोपर्यंत जी इकडे वल्लरी असते, वल्लरीला आता खूप जास्त भीती वाटलेली असते, ती भेदरलेली असते पूर्णपणे. वल्लरी विचार करते की नाही, मला अर्णव उदयकांतपर्यंत पोहोचायच्या आत उदयकांतचा काटा काढला पाहिजे. वल्लरी ताबडतोब घरातनं बाहेर पडते आणि आता ती उदयकांतला भेटायला येते. उदयकांतला भेटल्याच्या नंतर मग इकडे वल्लरी उदयकांतला सांगते हे बघ उदयकांत, अर्णव आणि ईश्वरी तुझ्या मागे हात धुवून लागलेले आहेत. संपूर्ण मुंबईमध्ये नाकाबंदी केली जेणेकरून तुला मुंबईच्या बाहेर जाता येऊ नये. त्यामुळे आत्ता मुंबईतून बाहेर जाण्याचा शहाणपणा करू नकोस. आता फक्त मी सांगेन तेवढं आणि तसंच करायचं. हे बघ आता काही आणखीन दिवस इथेच असंच राहायचं आणि हो आता एकदम मी सांगेन तितकं आणि तेवढंच करायचं, कळलं ना. उगाचच्या उगाच स्वतःची अक्कल, स्वतःचं डोकं वापरायचं नाही. आणि चुकून जरी तुला पोलिसांनी पकडलं तरी माझं नाव कुठेही घ्यायचं नाही. त्यावर उदयकांत म्हणतो घेशील, काय करशील सांग, मी घेईन तुझं नाव, काय करशील बोल. तशी वल्लरी येते आणि उदयकांतच्या एक खणखणावून थोबाडात लगावून देते आणि म्हणते कळलं काय करू शकते ते मी. त्यावर उदयकांत हा आता खूप जास्त भडकतो, कारण आयुष्यात पहिल्यांदा त्याच्यावर एका बाई माणसाने हल्ला जो केलेला असतो मग उदयकांतला खूप जास्त ह्या गोष्टीमुळे त्रास होतो. आणि आता उदयकांतला इतकं वाईट वाटतं की उदयकांत थेट आता तिकडनं वल्लरीच्या मागे धावायला सुरुवात करतो आणि म्हणतो तुझ्या तर आता मी तुला सोडणार नाही, मी तुझा जीवच घेईन. आणि मग त्यावेळी तो वल्लरीचा जीव घ्यायला तिच्या मागे पळू लागतो. आता त्यावेळी वल्लरीसुद्धा उदयकांतपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पुढे पळत असते. त्यावेळी अचानकच वल्लरीच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया येते, ती म्हणजे आज ह्या उदयकांतची शेवटची रात्र आपण करू शकतो. आणि मग आता वल्लरी उदयकांतकडे मागे फिरते. आता ती उदयकांतचा गळा घोटू लागते. आता वल्लरी उदयकांतचा गळा जेव्हा घोटत असते तेव्हा इकडे जो उदयकांत आहे तो हातपाय मारण्याचा खूप प्रयत्न करत असतो जेणेकरून तो वल्लरीला स्वतःपासून लांब ढकलेल आणि स्वतःला वाचवू शकेल. पण तसं काहीही घडत नाही, कारण वल्लरी ही उदयकांतला
तितकं सोडण्यासाठी तयारच नसते. वल्लरीने आता चांगलाच उदयकांतचा काटा काढायचं ठरवलेलंच असतं. मग वल्लरी म्हणत असते, खूप मस्ती आली होती ना तुला, खूप माज आला होता. पैसा 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 पैसा, फक्त पैसा 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 करत होता ना तू. आता मर तू. खरं तर तुला मारायचं अजिबातच माझ्या मनातही नव्हतं. जर मी सांगत होते तसा गुपचूप राहिला असतास, तसा वागला असतास, तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती. पण आज तुझा जो मृत्यू झाला आहे त्याला तू सर्वस्वी स्वतः जबाबदार असणार आहेस. पण मग ती विचार करते की नाही, ह्या उदयकांतला असाच सोडून देऊ तर मी शकत नाही, त्यासाठी काहीतरी करायला हवं. मग इकडे वल्लरी विचार करते की काय करता येईल. आणि मग त्यावेळी वल्लरीला आठवतो फास. मग वल्लरी काय करते, वल्लरी आता थेट त्याला फास लावते. आणि मग आता ती त्याला फास लावते आणि म्हणते की आता इथेच मर. त्यानंतर ती तिकडनं पळ काढायचं ठरवते. तर तोपर्यंत इकडे वल्लरीने उदयकांतचा मोबाईल जाणून बुजून चालू करून ठेवलेला असतो, जेणेकरून पोलिसांना त्याचं लोकेशन सापडावं. आणि तसंच घडतं, पोलिसांना उदयकांतचं लोकेशन सापडतं. लोकेशन सापडल्याबरोबर ताबडतोब पोलीस ही गोष्ट पहिले तर इन्फॉर्म ईश्वरी आणि अर्णवला करतात. ते ईश्वरी अर्णवला सांगतात की आम्हाला उदयकांतचा पत्ता सापडलेला आहे आणि लवकरात लवकर आपल्याला त्या पत्त्यावरती पोहोचावं लागेल. उदयकांत तिकडनं कुठल्याही क्षणी पळ काढू शकतो. आणि मग ईश्वरी, अर्णव, इन्स्पेक्टर साहेब, काही हवालदार हे सगळेजण पोलीस स्टेशनवरून आता थेट उदयकांतच्या त्या घरी यायला निघालेले असतात. उदयकांतच्या त्या घरी आल्याच्या नंतर मग ईश्वरी आणि अर्णव बघतात की डोर लॉक असतो. इन्स्पेक्टर साहेब हे हवालदारांना सांगतात, हवालदार आत्ताच्या आत्ता ते कुलूप फोडून टाका. हवालदार साहेब ताबडतोब ते कुलूप फोडतात. आणि आता आतमध्ये जाऊन बघितलं जातं तर काय, उदयकांत फाशीवर चढलेला असतो. आता उदयकांतला फाशीवर लागलेला बघून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. ती खूप मोठ्याने असं ओरडते. त्याबरोबर मग आता लगेच अर्णव हा ईश्वरीला आधार देतो, मी सिंदूर, आणि मग तो तिला शांत करतो. ईशू म्हणत असते, सर अहो काय हे सगळं, काय प्रकरण आहे हे सगळं. नाही म्हणजे ह्याने आपल्या बाबांचा खून केला आणि आता स्वतःसुद्धा फाशी घेतली, हे सगळं खूप विचित्र आहे. त्यावेळी अर्णव म्हणतो, हो मी सिंदूर, मला कळतं हे सगळं खूप विचित्र आहे, पण तू विचार करू नकोस, तू रिलॅक्स राहा, तू शांत राहा, काय करायचं ते मी बघतो. आणि मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आपल्याला आसपास काही पुरावे मिळत आहेत का बघावं लागेल, पुरावे शोधूया. आणि मग ती लोक आता पुरावे शोधू लागतात की काही पुरावे वगैरे सापडत आहेत का. ईश्वरी ही आता तिकडनं आतमध्ये हे सगळं नेमकं कुणी केलं आहे, काय झालं आहे हे शोधण्यासाठी जात असते. तिला वाटतं की आतमध्ये जर कोणी असेल तर मला सापडेल. आणि मग ईशू हळूहळू दबक्या पावलांनी चोरासारखी आतमध्ये शिरत असताना अचानक ईशूला तिच्या पायाखाली काहीतरी आल्याचा भास होतो. ईशू लगेच खाली बघते तर तिला तिकडे घुंगरू दिसतात. आता ते घुंगरू बघून इकडे ईशू विचार करते, घुंगरू आणि इथे, म्हणजे ह्या सगळ्यात नक्की बाईचा समावेश आहेच. म्हणजे माझ्या आईला फसवताना सुद्धा बाई होती आणि आतासुद्धा बाईच आहे ह्या सगळ्याच्या मागे. कोण असेल ही बाई, आणि इतकी नीच, इतकी हरामी बाई की ती इतक्या लोकांच्या जीवाचा खेळ करू शकते, कोण असेल ही, असा ईश्वरी विचार करत राहते. बरोबर त्याचवेळी वल्लरीने तिकडनं पळ काढलेलं असतो. ईशू आता कोणालाही काहीही सांगत नाही की ते घुंगरू माझ्याकडे आहेत किंवा मला इथे घुंगरू वगैरे सापडलेत. ईशू ते घुंगरू तसेच स्वतःच्या पॉकेटमध्ये टाकते आणि तिकडनं बाहेर येते. बाहेर आल्यानंतर मग अर्णव ईशूला म्हणतो, मी सिंदूर चल आता आपण निघूया. त्यानंतर ते लोक घरी येतात. घरी येतानासुद्धा पूर्ण वाटेत ईशू गप्पच असते. अर्णवला वाटतं मे बी तो ॲक्सिडेंट बघितला ना एवढा मोठा, त्यामुळे ही डिस्टर्ब असेल आणि म्हणून ही काहीही बोलत नाही आहे. मग ईशू ही अर्णवला म्हणते, मला भीती खूप वाटते. अर्णव तिला सांगतो, काही घाबरायची गरज नाही, मी आहे ना तुझ्याबरोबर, मग तू निश्चिंत आणि एकदम बिनधास्त राहा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडे जो मामा असतो तो नोटीस करतो की वल्लरीच्या पायातलं पैंजण वाजत नाही आहे. मामा वल्लरीला विचारतो, वल्लरी काय गं, काय झालं, तू पैंजण काढून ठेवले आहेस का. वल्लरी म्हणते, मी कशाला काढेन पैंजण, माझ्या पायातच आहे, हे काय. आणि मग आता वल्लरी तिचं पैंजण मामाला दाखवते. त्यावर मामा लगेचच म्हणतो, हो की तरीच. त्यावर वल्लरी म्हणते, हो की तरीच, काय बोलताय तुम्ही, मला काहीतरी कळेल असं बोलाल का. त्यावर मग रमाकांत इकडे लगेचच मामा म्हणतो, अगं असं काय करतेस वल्लरी, तुझ्या पायातल्या पैंजणांना घुंगरू होते नाही का. मी तरीच कालपासून विचार करतोय, आज हिच्यातली मंजुलिका जागी कशी झाली नाही, अजून हिचे घुंगरू कसे वाजले नाही, अजून ही
अंथरुणात लोळायला कशी लागली नाही. आता हे सगळं काही इशू ऐकत असते आणि मग इशूला एका पॉईंटवरती असं वाटतं की एवढे दिवस वल्लरी मामींच्या पायात खरोखर घुंगरू वाजायचे आणि ते इतके वाजायचे की घरामध्ये त्यांचा लख्ख छम 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 असा आवाजही घुमायचा. आणि आज एकाएकी वल्लरी मामी म्हणतात की त्यांच्या पायातले घुंगरू पडलेत. ह्या सगळ्याला काय अर्थ आहे? मामींचे घुंगरू, इथे घुंगरू, नक्की घुंगरांचा ह्या सगळ्याशी काय संबंध आहे? जे काही आहे नक्की संबंध तर आहे, कारण इतक्या सहजासहजी उगाच मला हे घुंगरू तिथे सापडलेले नाही आहेत. तर आता वल्लरी ही लगेचच मामाला म्हणते की तुमचं बरं माझ्या घुंगरांवरती लक्ष असतं. हो, बाई माणूस आहे मी, पडले असतील कुठेतरी इथे तिथे चालता फिरताना. आम्हा बायकांना काही कमी कामं असतात का? मामा म्हणतो धन्य आहे बाई तुझी, एका कामाला हात लावत नाहीस. ती बिचारी नम्रता आणि ईश्वरी त्या दोघी मिळून सगळं करतात आणि उगाचच्या उगाच काय गं तुझं कामाचं मोठं कौतुक सांगतेस मला? कधी एक कप चहा तरी दिला आहेस का नवऱ्याला बनवून? वल्लरी म्हणते झाले तुमचे टोमणे मारायला सुरुवात झाली. आता ते दोघंजणं भांडत राहतात. तोपर्यंत इकडे बरोबर मामा ह्याच्या डोक्यातून ते घुंगराचं भूत गेलेलं असतं. वल्लरी म्हणते काय रे, काय हो, काय झालं? तुम्ही असे माझ्याशी भांडत राहिलात ते तर ठीक आहे, पण नेमकं माझ्याशी भांडायला तुम्ही खाली कशासाठी आलात? की नाश्ता करायचा आहे? मामा म्हणतो ऑफकोर्स नाश्ता तर मी करणारच आहे. ईश्वरीच्या हातचे छान गरमागरम पोहे मी कसे मिस करू शकतो? ईश्वरी तशी ईश्वरी इकडे मामाला पोहे वगैरे सर्व करते. इकडे वल्लरीचं खाण्यात लक्ष नसतं. मामा नोटीस करतो. मामा ईश्वरीला दाखवतो सुद्धा. इशू म्हणते की काही नाही, एवढं सगळं बघितलं ना त्यांनी सुद्धा, त्यामुळेच त्यांना असा थोडा त्रास होत असेल. मग इशू आता वल्लरीला म्हणते वल्लरी मामी खा ना खा, आणि मग ती फोर्स करू लागते. त्याच्यानंतर आता इशू ही तिच्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्याच्यानंतर ती विचार करते की मामींचं वागणं ना हल्ली मला खूप जास्त खटकतं आहे. कधी वाटतं आहे की मामी काहीतरी खोटं बोलत आहेत, कधी वाटतं आहे की मामी काहीतरी लपवत आहेत, की कधी वाटतं आहे काहीतरी आणखीनच वेगळं आहे. हे सगळं खूप विचित्र आणि भयावह आहे. ह्या सगळ्याच्या मुळापर्यंत पोहोचलंच पाहिजे. सगळ्यात आधी मला हे शोधून काढलं पाहिजे की ते नक्की जे पट्टीचे घुंगरू आहेत ते मामीच्याच पट्टीचे आहेत की खरोखर आणखीन कोणा वेगळ्या व्यक्तीच्या पट्टीचे आहेत ते. मग ईश्वरी ठरवते की मी आता वल्लरीशी बोलणार. मग इशू वल्लरीकडे येते. वल्लरीकडे येताना तिने हातामध्ये एक प्लेट घेतलेली असते. त्या प्लेटमध्ये आता ते घुंगरू असणार. आता ते घुंगरू बघून वल्लरी खूप जास्त भावूक होणार. ते घुंगरू ती स्वतःच्या छातीजवळ कवटाळणार आणि म्हणणार की बघितलंस, थँक्यू सो मच ईश्वरी, तुला काय सांगू, मी कधीपासून हे शोधत होती घुंगरू. त्याबरोबर मग ईश्वरी हिला वल्लरीने हे असं म्हटल्यावर इशू म्हणते घुंगरू शोधत होतात, पण मामी तुमचे घुंगरू पडलेच कसे? नाही म्हणजे काही बोलला नाही तुम्ही? वल्लरी म्हणते अगं ते आपलं हे चुकून पडलेत, ये ना तू, ये नंतर ये. आणि मग इशू तिकडनं निघून गेल्यावर वल्लरी मात्र इकडे विचार करते बाप रे, आज खूप मरता वाचली. ह्या ईश्वरीच्याच हातात लागायला हवे होते हे घुंगरू पायातले. नाही, असं होऊन चालणार नाही. काहीतरी मला ठोस करावं लागेल. मला स्वतःला सेफ ठेवावं लागेल. जर मी सेफ असेन तरच बाकीचं सगळं व्यवस्थित करू शकेन, असा वल्लरी विचार करत असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे अर्णवचं सुद्धा विचार काही संपत नसतात. अर्णव ह्याच्या डोक्यात सतत एकच फिरत असतं की माझ्या बाबांना मारून उदयकांत काकाला काय मिळालं? माझ्या बाबांची बदनामी करण्यासाठी उदयकांतने इशूच्या आईला का निवडलं? ईश्वरीच्या आईच का? काय झालं होतं? काय घडलं होतं? वगैरे वगैरे खूप त्याने प्रश्न विचारले असणार आहेत. मग प्रश्नांचा अर्णवने विचार केलेला असणार आहे. पण आता अर्णव ठरवतो की जोवर उदयकांत सापडत नाही तोवर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का? नाही ना, मग का उगाच मी एवढे कष्ट घेतो? आणि मग तो आता ताबडतोब शिर्केंना कॉल करतो आणि मग शिर्केंचे अपडेट घेतो. शिर्के, मी तुम्हाला म्हटलं होतं मला तो माणूस काहीही करून 24 तासात हवा आहे, पण आता जवळपास बराच वेळ होऊन गेलेला आहे. आता जवळपास 20-22 तास झालेत, पण अजूनही त्यांचा काहीही पत्ता नाही आहे. सर, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्ही माझ्यावरती सोपवलेली जबाबदारी आहे ना, मी एकदम व्यवस्थितच पार पाडणार. काहीही झालं तरी मी लवकरात लवकर तुम्हाला सगळा डेटा व्यवस्थित कव्हर करून देणार. तुम्ही निश्चिंत व्हा. आणि मग शिर्के फोन कट करतात आणि दुसऱ्या कोणाला तरी फोन करून लवकर डिटेल पाठवायला सांगतात. तर दुसरीकडे इकडे आता अर्णव हा
खूप जास्त फ्रस्ट्रेट असतो आणि समोरून त्याला त्याच्या एका फॅनचा फोन येतो. प्रेमाने बोलण्याऐवजी अर्णव रागावतो, पण मग इशू अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तसा अर्णवचा राग ताब्यात येतो. अर्णव आता त्या व्यक्तीला सांगतो की हे बघा, मी तुम्हाला नंतर बोलतो, आधीच माझ्या घरामध्ये थोडा पर्सनल प्रॉब्लेम आहे, तेवढं संपू द्या, मग आपण बोलू, हां प्लीज प्लीज. आणि मग अर्णव तो फोन कट करतो. त्याच्यानंतर मग आता इकडे अर्णव हा सतत शिर्केंना कॉल ट्राय करत असतो, जेणेकरून त्याला त्या उदयकांचा काही पत्ता वगैरे सापडतोय का हे तो बघत असतो. तर अर्णव आता पूर्णपणे ह्या सर्व कामामध्ये व्यस्त झाल्यामुळे त्याला कंपनीत पाहायला लक्ष लागत नाही आहे. मग त्यावेळी लगेचच वल्लरी नम्रता तिकडे येते आणि म्हणते, काय मग कसं चाललं आहे? नाही, उदयकांतला शोधण्याची खूप जोरदार तयारी चालू दिसते. चांगलं आहे. पण आता माझे आकाश एकटेच ऑफिसमध्ये राबतायत, कष्ट करतायत. पण मग तरीही तुम्हा सगळ्यांना असं का वाटलं की आकाश फिक्स कॅन्डिडेट नाही आहे किंवा तो नाही चांगलं काम करू शकत? असं तुमच्या मागेसुद्धा काहीतरी लॉजिक असेल ना. त्यावर ते म्हणतात की मॅडम, यावेळी नाही झालं, पुढच्या वेळी नक्की होणार, तुम्ही काहीच काळजी करू नका आणि आता नसता विचार तर करूच नका, नाहीतर पुन्हा उगाच सगळी गडबड होऊन जाईल, असं ती स्वतःच्या मनाला समजावत असते. नाहीतर उगाच नको ते व्हायला नको. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.